इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू फेकून दिले. चेंडू वन बाउन्स इनटू द क्राउड. हा संघर्षाचा चौकार आलाय. या 4 धावीने धावांचा विचार केला धावा फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र धावफलक 12 या आकड्यावरती. आकाशने चांगले फटकेबाजी करायला लावले. मागच्या चेंडूवरती जर बघितला गेला अमोलचा एक चांगला फटका आला. त्यानंतर आकाशने मात्र आता चौकाराला सुरुवात केली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक षटकातील. हाफ ट्रॅकवर होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. किती धावा मिळतील? बाईकच्या स्वरूपात धावा येत आहेत. चौदा धावा धावफलकावरती आहेत. मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एशीच्या खूपच बाहेर. वाईटने अतिरिक्त धाव पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड्स. 15 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल. इथे माझा हाफ ट्रॅकर चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. का लाजबाब कॅच घेतली आहे. आणि नक्कीच इथे मात्र फलंदाज असेल बाद. तेजस वन. कल्पेश खूप चांगला झेल पकडलाय. नक्कीच नक्कीच पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यात. 18 धावांचं लक्ष आहे. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यात. 18 धावांचं लक्ष आहे. ते मात्र अडवली संघाला. आणि खडकवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शेवटचा सामना आजच्या दिवसामधील. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तब्बल 18 धावांचं म्हणजेच 9.00च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला धावा कुटायच्या आहेत. जर विचार केला अडवली संघाचा, खडकवाडी संघ पहिल्या 12 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांचं टार्गेट सेट केलंय. 9.00च्या सरासरीने आता मात्र धाव्या ठोकाव्या लागतील. प्रथम फलंदाजी करताना 2 फलंदाज तेजस आणि प्रेमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये या जोडीने. गोलंदाजीचा विचार केला खूप चांगली गोलंदाजी सुद्धा. येणारे 12 चेंडू. आणि नक्कीच 18 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. स्ट्राईक एंडवरती नक्कीच आपण प्रेमला बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर आपण तेजस. ही सलामीची जोडी आहे. ते मात्र अडवली संघाच्या माध्यमातून. खडकवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की पॉवर प्ले नाही आहे. परंतु थोडंसं फास्ट खेळा कारण की समोरच्या टीमला 12 चेंडू दिसायला हवेत. नाहीतर कुठेतरी मॅचमध्ये होते याला कामा नाही. आकाश शेडगे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे फक्त दिशा दाखवले. कॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट.
आणि एके धावेने मात्र श्रीगणेश झालाय आडिवली संघाचा. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि तब्बल धाव्यांची गरज आहे. 17 धावा, 11 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा फिल्डिंग टीम, विनंती असेल, कारण की शेवटपर्यंत चेंडू दिसायला हवेत याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच आपण या संपूर्ण लीगमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे आणि आमच्या असोसिएशनला सुद्धा सपोर्ट केलं आहे. शेवटची मॅच आणि 2-2 ओव्हरची खेळून नक्कीच आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल सर्व खेळाडूंचं आमचं असोसिएशन आभार व्यक्त करेल. इथे मात्र दिशा दाखवली, जबरदस्त स्ट्रोक पुल केला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या साईडने आणि या फक्त 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट होत, 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतायत मात्र तब्बल 3 धावा. खूप चांगला शॉट सिलेक्शन केला होता, परंतु त्या साईडने नक्कीच तेजसची खेळी मला वाटते माहिती असेल खडकवाडी संघाला, की त्या साईडने जर बघायला गेला स्ट्रॉंग झोन आहे तेजसचा आणि त्या साईडने नक्कीच क्षेत्ररक्षण तैनात केले आहेत. इथं माझं सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट होते. इथे मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. 5 धावा ऑन द बोर्ड्स. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, ते मात्र गोलंदाज आकाशच्या माध्यमातून चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल यात मात्र शंका नाही, कारण की टिक फॉर टॅग जसं तुम्ही गोलंदाजी केली तसे आम्ही सुद्धा चांगली गोलंदाजी करू. इथं मात्र चेंज ऑफ पेस, ज्या वेळेस टेनिस क्रिकेटमध्ये कमी ओव्हरच्या सामने असतात त्यावेळेस गोलंदाजाला व्हेरिएशन करणं खूप गरजेचं असतं आणि आकाश त्याचंच प्रात्यक्ष दाखवतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आकाशची सुद्धा. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, धावा खर्च करतो फक्त 5. इकॉनॉमिकल जर विचार केला प्रति षटक 9 धावांचं यायला पाहिजे, कुठेतरी संभव होतंय का? कारण की आतापर्यंत 4 चेंडू फक्त 5 धावा खर्च केल्या. येणारे 2 चेंडू मॅचचं भवितव्य ठरवेल. आकाश मित्रांनो स्पीडअप करा, कारण की अजूनही 1 ओव्हर आणि हे 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू फेकायचे आहेत. शेवटपर्यंत चेंडू दिसायला हवा. रिक्स आपण घेतले आणि नक्कीच सहकार्य केले, ते मात्र आमच्या संपूर्ण असोसिएशनला सर्वांचा आभार. इथं मात्र बॅटची एज लागली जाते, हलका हाताने पुश केलाय, गॅप शॉट सिलेक्शन झालाय, 1 धाव पूर्ण होते आणि इथे मात्र तुतू मेमे झालाय 2 फलंदाजांमध्ये. प्रेम आणि नक्कीच तेजसची ही जोडी फुटली आहे. प्रेम बॅक टू द डगआउट, धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला. डगआउट स्पीडअप करायचंय. मी योगेश सरांना विनंती केली की आपण नक्कीच खेळाडूंना सांगा की स्पीडअप केलं नाही तर नक्कीच येणारे 6 चेंडू पुढे डिफिकल्ट होतील. मात्र आडिवली संघाला चेंडू नाही दिसला तर पुन्हा एकदा एखाद्या टीमचं नुकसान नाही व्हावं, आपण नक्कीच सांगतो, वारंवार आपल्या मायक्रोफोनवरती सांगतोय की आपण स्पीडअप करा. बॅकफुटला केले, पंच केलाय, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू जातोय, डीप मधला खेळाडू आहे, परंतु या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाते. षटक क्रमांक पहिलं संपतं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्यामध्ये तब्बल 8 धावा. 9 धावांचं इकॉनॉमिकल होतं, परंतु 8 धावा आल्या. येणारे पुढे 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. चेंडू 10 धाव्यांची गरज. स्पीडअप करा, स्पीडअप करा, थोडंसं घाई करा. मी वारंवार सांगू इच्छितो की आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण की येणारे 6 चेंडू समोरच्या टीमला सुद्धा ते चेंडू दिसायला हवेत. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा.
चला स्पीडअप करा. सहा चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. इथं मात्र बॅटची एज लागली आहे. फाईन लेगला भेदून चेंडू जातोय. किती धावा मिळतील? आणि इथं मात्र नक्कीच 3 धावा पहिल्या चेंडूवरती. तेजसच्या बॅट मधनं आलेला हा लान्स केला होता, दिशा दाखवलेली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. ग्रास भरपूर आहे ग्राउंडवरती. त्यामुळे नक्कीच या 3 धावा येतात. 3 धाब्याने धावफलक पुढे जाते. 11 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू कोणता संघ पुढे जाईल याचा निर्णय सांगेल आपल्याला. फक्त जागेवरनं खेळण्याचा मनसुबा होता. अपयश येत आहे. ते मात्र फलंदाज कल्पेश चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 3च धावा खर्च करतोय. येणारे 4 चेंडू भवितव्य सांगेल संघाचं. इथं मात्र वाईट येतोय. अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जात आहे ते मात्र तब्बल 12 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी अमोलची बघितली आहे, परंतु इथे लाईन अँड लेन मध्ये कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न आणि त्याचंच कामयाजा भोगतोय. तो मात्र अमोल वाईट येतोय. वाईटने 1 धाव पुढे जाईल. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. खूप चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल. इथं मात्र जागेवरनं खेळायचा होता. निर्धाव चेंडू फेकला जातोय. ज्या ज्या वेळेस डॉट चेंडू येतील त्या त्या वेळेस नक्कीच प्रेशर नक्कीच अडवली संघावरती येईल. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू 6 धाबा. नक्कीच तेजसला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रत्येक खेळाडूला वाटेल की तेजस स्ट्राईक वरती जायला पाहिजे, कारण की तेजसमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. 1च धाव कंप्लीट होते. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. शेवटच्या आजची सुरुवात सुद्धा अशा प्रकारे झाली होती. कोणतेही सामने वन साइड झालेले नाही आहेत. प्रत्येक सामन्याचा विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत सामने गेले आहेत. येणारे 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. दोन चेंडू 5 धाब्यांची गरज. हा फटका खूप निर्णायक ठरेल. यामध्ये किती धावा येत आहेत? 2 चेंडू. लाईन बघावी लागेल. वाईट एसीच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट येतोय. आता मात्र समीकरण बदलताना दिसत आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य शुभारंभ चषक 2025चा आपण स्पीडअप करा मित्रांनो, कारण की शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 4 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू 4 धाव्यांची गरज. इथं मात्र 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? इथं मात्र 1च धाव. म्हणजे येणारा शेवटचा चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. स्पीडअप करा मित्रांनो. न्यू बॅटर
आयुष येतोय, परंतु जमेची बाज असेल ती मात्र आडवली संघाला, कारण की स्ट्राईक एंडवरती तेजस आहे. ज्या तेजसवरती धॉर्मदायाच्या संघाची पूर्ण नक्कीच उमेद आहे त्याच्यावरती आहे, ती मात्र तेजसवरती. एक चेंडू 3 धाब्यांची गरज. एक चेंडू 3 धाबा. चला स्पीडअप करा, शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू आणि नक्कीच धावांची गरज आहे, ती मात्र तब्बल 3. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. इथं मात्र चुकीला माफी नाही, यष्टांच्या मागे चुक्या झाल्यात आणि चेंडू फरार होईल तर मात्र सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार येतोय, नशिबाचा चौकार आलाय. नक्कीच सामना विजयी झालाय तो मात्र आडवली संघ. नशिबाचा चौकार आलाय. खरंच यशांच्या मागे जो खेळाडू होता त्याच्याकडनं अशा चुका कधी झाल्या नाहीयेत, परंतु शेवटच्या क्षणाला अशी चुकी झाली. शैलेश सर, लॉस वाढायचे का यांचे? 3 टीमचे लॉस पडतील. तिन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल की आपण यायचं आहे. 3 टीम कोण कोण आहेत?